मी राजेश निवासराव उभे, राहणार कुर्ला, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. माझ्या ग्रामपंचायत कुर्लामध्ये खूप सारा भ्रष्टाचार आहे. सरपंचाच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. रोजगार सेवक, ग्रामसेवक आणि उपसरपंच तिघं मिळून संघांमध्ये सर्व भ्रष्टाचार चालू आहे. पण सध्या स्थितीत ग्राम रोजगार सेवक ग्रामसेवकावरती दोषारोप दाखल होता. त्याचा अहवाल आजपर्यंत 2.5 महिने झाले कुठलाही अहवाल सादर करत नाही येतं. त्यासाठी मी शिवसरांकडे त्यांना निलंबित करण्यासाठी आलो होतो. आणि उपसरपंच पद रद्द करण्यासाठी मी शिवसरांना मान्य आयुक्त मॅडम, मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना यापूर्वी अर्ज दिले. याच्या कुठल्याही तक्रारी माझ्या खाली पोहोचत नाही येतं किंवा याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे मी यापुढे उपोषणाला बसेल म्हणून असा इशाराही दिलेला आहे. आणि कोर्टामध्ये नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करेल असाही आदेश दिला आहे, म्हणजे सांगितलेला आहे. तर तुम्ही मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अर्पित चव्हाण यांना भेटले, त्यांनी आपल्याला काय सहकार्य केले? सहकार्य केले त्यांनी. असं मला सहकार्य असं केलं की त्यांनी मालेगावच्या बीडीओंना तात्काळ PSRना सांगून त्यांनी फोन केला आणि आजच्याच ताबडतोब अहवाल मागवण्यासाठी निर्देश दिला. आणि थोड्या वेळात त्यांचा अहवाल जो काही असेल, दोष असेल किंवा नसेल, तो अहवाल आजपर्यंत त्यांना म्हणजे उपलब्ध होईल म्हणजे असे आश्वासन दिले? असे आश्वासन दिले. ठीक आहे. जसे की सभागृह दुरुस्तीचं बांधकाम, याच्यावर खोटी सिग्नेचर केलेली आहे सरपंचाची. अच्छा, खोटी सिग्नेचर केली. ग्रामसेवक केली. सरपंचाची का ग्रामसेवकाची? सरपंचाची. बरं. सरपंच लेडीज आहेत त्यांची. आता दुसरं शाळेच्या खिडक्या दुरुस्ती करणे, याच्यावर पण खोटे सिग्नेचर केलेले आहेत. हे सरपंच कुठलं माहिती नसताना सिग्नेचर करतात. आणि ही 15 ऑगस्टची झालेली सभा, याच्यामध्ये खोटे सिग्नेचर आहेत. याच्यानुसार ग्रामसेवकावर शिस्तभंग करण्याची कार्यवाही चालू आहे. दोषारोपपत्र दाखल आहे. पण यांनी ह्या खोटे सिग्नेचर केल्यामुळं यांनी अजून एक सभा घेतली. 40 जणांच्या गाव परत त्यांनी सह्या घेतल्या आणि दाखवलं की आम्ही ग्रामसभा घेतली होती म्हणून. आणि त्याच्यावर खोटे सह्या घेऊन पुढे समोर गेले. मी राजेश निवासराव उभे. आज दिनांक 28 तारखेला मी शिवसाहेबांकडे आलो आहे. मला आज मी हा निवेदन दिलं आहे साहेबांना. ग्रामसेवकाला सस्पेंड करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1964च्या भाग 2 मधील 3(1) अनुसार त्यांना जोपर्यंत त्यांची चौकशी दोषारोप दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं, यासाठी मी त्यांना अर्ज दिला आहे. आणि जे नवीन प्रभारी ग्रामसेवक गावामध्ये आले ते आज 1 महिना झाला आहे. गावामध्ये कुठल्याही प्रकारे आलेले नाही येतं आणि माझे RTI त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही येतं. हे माझे RTI जे पोहोचलेले आहेत ते रोजगार सेवक आणि उपसरपंच त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि कुठली कारवाई करण्यासाठी नवीन प्रभारी ग्रामसेवक गावामध्ये हजर नाही आहेत. आणि तसेच त्यांनी फ्रॉड सिग्नेचर वगैरे करून खूप सारे गैरव्यवहार केलेले आहेत. त्याच्यासाठी मी सरांकडे चौकशीसाठी दाखवलेलं आहे की त्यांचे फ्रॉड सिग्नेचर. आपला आरोप काय ग्रामसेवकावर? काय त्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत? भ्रष्टाचार म्हणजे त्यांनी सभेमध्ये कसूर केला आहे. असंच नाही की त्यांनी कुठल्याच जे रोजगार सेवक उपसरपंच याला पूर्णमध्ये सहमत दिलेलं आहे. त्यांनी प्रत्येक कारभारामध्ये त्यांनी सही म्हणजे यांच्या मर्जीने कुठलेही कामे जरी असली तर यांनी सही शिक्क्याने पूर्वरित करून समोर सरकवलेले आहे.